स्वतःचं दुकान खाजवायचं म्हणलं तरी दुसऱ्याचं शटर उघडता एवढे लोक झाले। कोणाला बी विचारा आझाद मैदान कुठं आहे, सगळेजण म्हणतायत की भाई मला नाही माहिती, मेरे को नहीं पता नहीं है, मैं नया हूँ इधर। म्हणजे ते पूर्ण जे रेस्टॉरंट जे आहे ते समोरच आहे का? इथून सरळ जावा तुम्ही आणि राईट साईडला कॉर्नरला आहे, तिथे अजून एक न्यू एक्सेलेयर म्हणून थिएटर आहे, त्याच्या खाली त्या 2-3 दिवसाखाली एक रील व्हायरल झालेली इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती। इथं झेंडा लावलेला दिसतोय भाई आपला, अजून बी फडकतोय तो तिथं। मी फॅन फेस्ट टी शर्टवरती पण लिहिलेलं आहे की जे बघ एवढंच हे बघा, हे काय विषय, हे एवढं बँड देण्यासाठी मला त्यांनी पुण्यावरनं बोलवलंय, पण हे खूप महत्त्वाचं आहे। तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे। तर मित्रांनो, विषय हा आहे की त्या 11 सप्टेंबरला आपल्या मुंबईमध्ये एक खूप मोठा इव्हेंट होणार आहे यूट्यूब फॅन फेस्टचा, यूट्यूब फॅन फेस्ट 2025। खरं तर हा दरवर्षी होत असतो वेगवेगळ्या ठिकाणी, बँगलोर, मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी। तर ह्या वर्षी मुंबईमध्ये होतोय कुठंतरी वरळी भागात। तर त्यासाठी आपल्याला पण इन्व्हिटेशन आलेलं आहे। खरं तर खूप मोठे मोठे क्रिएटर तिथे येत असतात, खूप मोठा इव्हेंट असतो। तर चला बघूयात नेमकं काय होतंय। आज मी मुंबईला चाललोय कारण मला 2 दिवसाखाली एक मेल आला नाही का, तर त्या मेलमध्ये असं लिहिलेलं होतं की 3 ते 5 ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करायचं। म्हणजे ते मेलवरती QR वगैरे त्यांनी दिलाय, तो तिथं स्कॅन करून आपल्याला त्यांच्याकडनं आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म करायचं आणि एक बँड वगैरे काहीतरी देणार आहेत, सो ते आपल्याला कलेक्ट करायचं आहे। सो ते आणण्यासाठी मी आज पुण्यातनं मुंबईला निघालोय। तर चला बघूयात नेमकं काय घडतंय। आता फर्स्ट टाइम एकटा मुंबईला चाललोय भावांनो। खरं तर याच्या अगोदर 1-2 वेळा गेलेलो, पण माझ्यासोबत त्यावेळेस मित्र होते। आता एकटाच चाललोय, तर बघूयात नेमका प्रवास कसा होतोय काय। तर चला। तर मित्रांनो, आपण फायनली स्टेशनला पोहोचलोय। आता इथनं आपल्याला लोणावळ्याला जायचं आहे, कारण आपलं जे मेन ठिकाण आहे ते CSMT पासून काही 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे नाही का। म्हणजे ब्ल्यू टोकाई कॉफी रेस्टोर असं काहीतरी त्यांचं एक व्हेन्यू आहे त्यांनी दिलेलं, तिथं जाऊन ही आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे। त्यासाठी आपल्याला अगोदर लोणावळ्याला जावं लागेल आणि तिथून लोणावळ्यावरनं परत CSMTसाठी बस किंवा लोकल भेटते। तर चला बघूयात काय होतंय। पाऊस तर मुळावर आलाय भाई आपल्या नाही का। दिवसभर काल 2 दिवस ऊन पडलं होतं प्रॉपर, पण आज इतकं आभाळ आले जसं काय आता पूर्ण जग हे पाण्याखाली जाणार आहे। थोड्याच वेळात आपली लोकल जी आहे ती येणार आहे। 8:50चं टायमिंग आहे, आता 8:36 झालेत। तर चला, पुढची माहिती मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये देत राहील, तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। One hour later. तर मित्रांनो, आपण फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलोय। पाऊस यायला लागलाय। आता 9:30 वाजले। 10 वाजता आपल्याला हैदराबाद एक्सप्रेस CSMTला जाण्यासाठी, तर एक अर्धा तास वेळ आहे आपल्याकडं। अक्षरशः इतकी गर्दी झाली आहे का नाही, मैदाळी लोक झाल्यात, कोणी कोणाला बोलायला तयार नाही, कोणी विचारत नाही, काय नाही। स्वतःचं दुकान खाजवायचं म्हणलं तरी दुसऱ्याचं शटर उघडता एवढे लोक झाले, काही सुधरत नाही। मला तिकीट कुठनं काढायचं तेच सापडं नाही। तर चला बघूयात काय विषय आहे, तिकीट वगैरे काढू आणि परत भेटूयात।
जरा इव्हेंटबद्दल नेमका काय विषय आहे काय नाही ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो स्टँडवरती काय हे असले टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले लोक भेटत राहतात नाही का. आतमध्ये भाई का घुमणे काय नामकं करणे काय डोक्याला वैतागी निवड. आम्ही आमच्याच धंद्यात परेशान आणि तुम्हाला कुठं सांगावं कुठं फिरायला कोणाला टाईम आहे. पाऊस यायला लागला पावसाने तर नको गेले. मशीन बिघडले स्टेशनवरचं रांगेत उभं राहून आपल्याला तिकीट घ्यावं लागणार आहे. बघू बरं झालं नशीब गर्दी कमी आहे नाहीतर भाई लोक सटकता अक्षरशः. पुढे यायचं होतं. तर मित्रांनो फायनली आपण तिकीट वगैरे घेतलंय. आता थोड्याच वेळात आपली ट्रेन जी आहे ती येते. 10 वाजताचं टायमिंग आहे ट्रेनचं. 1 वाजता CSMTला पोहोचते. तर चला बघूयात काय होतंय. अजून थोडासा वेळ आहे. तर मी तुम्हाला सांगतो इव्हेंटचा नेमका काय विषय आहे. तर यूट्यूब फॅन फेस्ट हा जो इव्हेंट आहे तो दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो. तर मागच्या 1-2 वर्षापासून तो मुंबईमध्ये होतो आहे. आणि ह्या वर्षी ज्यांनी रजिस्टर केलं आहे त्यातल्या काही निवडक क्रिएटर्सना त्यांनी इन्व्हिटेशन दिले. त्यात आपला पण नंबर आहे. खरं तर हे कुठल्याही क्रिएटरचं ड्रीम असतं नाही का, लाईक स्वप्न असतं भावांनो की बाबा आपण एखादं काम करतोय तर त्यासाठी आपल्याला कोणीतरी कुठं इव्हेंटला वगैरे बोलवलं पाहिजे. वेगवेगळे लोक तिथं येतात. मोठमोठाली क्रिएटर येणार आहेत. खरं तर त्या वर्षी कोण येईल काय माहिती नाही पण एक 20-25 मोठमोठाली क्रिएटर येतात जे की जे नवीन क्रिएटर वगैरे आहेत त्यांना गाईड करतात. वेगवेगळे गेम वगैरे तिथं होतात. खूप मजा येते बघण्यासारखा. खूप मोठा इव्हेंट असतो. तर चला बघूयात आपण आपली प्रोसेस वगैरे कंप्लीट करू आणि बघू CSMTला गेल्यानंतर भेटतो तुम्हाला. One hour later. मंडळी गाडीत बसलोय नाही का. मागच्या 1-1.5 तासापासून तो उभाच होतो. आता जरा गाडी कर्जतपर्यंत आली आहे. आता मला वरती बसायला जागा भेटली नाही का. मगाची ज्या वेळेस मी उभा होतो त्यावेळेस एक ट्विस्ट काढला माझ्यासोबत. ते जे ट्रेनमधले असतात ना व्यावसायिक विषय पण ते त्यांच्याबद्दल थोडासा रिस्पेक्ट असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण शेवटी ते श्रीकृष्णाचं रूप आहे असं म्हणतात. पण यार माणसाला त्रास देणं गरजेचं नाही आहे ना. जर लोकांना द्यायचे असतील पैसे तर ते देतील. पण त्याच्यासाठी तुम्ही जर जबरदस्ती करणार असताल काही चुकीचं करणार असताल त्यांच्यासोबत तर ते उपयोगाचं नाहीच आहे मुळात. तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाई बाथरूम कडक चालू वगैरे हे असला प्रकार चालू होता. म्हणलं आपण जागचा हालत नाही कुठंच नाही का. बाथरूमकडे आपण कुठं येत नाही तर वेगळा काहीतरी शॉट व्हायचा. पण मजा येते बाई. आजूबाजूला सगळीकडे हिरवळ पसरली आहे. वॉटरफॉल धबधबे सगळीकडे धुकं बिकं बाई लय भारी वाटतंय नाही का. आता काय थोडंसं राहिलं एक तासभर लागेल तरी पोहोचायला. Two hours later. लय बेकार गर्दी आहे भाई. गर्दी तुम्ही विचारूच नका गर्दीचा काय विषय. ते आता आपल्याला इकडून बोगद्यातनं जायचं आहे जणू. 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. 10-15 मिनटं लागतात चालत जायला. चला लय मजा येते. मला एक वेगळ्याच लेवलची वाईब येते नाही का आतमधनं. आज काय झाले काय माहिती पण मजा येते मला. मी याच्या अगोदर पण 2-3 वेळा मुंबईत येऊन गेलो पण इतकी मजा मला कधीच नव्हती आली. आज फर्स्ट टाईम एकटा प्रवास करतोय. सो लय भारी वाटतंय. आणि मुंबई म्हणजे आपली मायानगरी आहे सगळ्यांची नाही का. ते सगळ्यांना सामावून घेते. मागच्या 2 दिवसाखाली आखी जाम झाली होती बिचारी.
सगळीकडे भगवे उपरणं भगवे झेंडे दिसत होते. मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसाखाली एक रील व्हायरल झालेली इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती. इथं झेंडा लावलेला दिसतोय भाई आपला, अजून बी फडकतोय तो तिथं. विषय हार्ड आहे. तर मित्रांनो, शॉट असा झालाय, इकडं सगळीकडे काळ्या पिवळ्या दिसायला लागल्यात भाई. कोणाला बी विचारा आझाद मैदान कुठं आहे. सगळेजण म्हणतायत मला नाही माहिती, मेरे को नहीं पता नहीं है, मैं नया हूँ इधर, नया है वह. आपल्यालाच बघावं लागेल नेमकं आझाद मैदान आहे कुणीकडं. आहे आझाद मैदानाच्या शेजारी आणि त्याच्या शेजारी स्टर्लिंग सिनेमा आहे. आणि आपल्याला जिकडे जायचं ते ब्ल्यू टोक आहे ते कुठं आहे? ते आता इथून 1 किलोमीटरवर आहे. अच्छा, इकडं त्याच्या पुढच्या बाजूला याच्या अपोजिट साईडला आहे ना भाई, बरोबर आझाद मैदान आहे. जे मागच्या 4-5 दिवसापासून जो काही गोंधळ चालला होता, हा गोंधळ म्हणण्यापेक्षा भाई ती एक आपल्या हक्काची लढाई होती, ती तिकडे चालली होती नाही का? हा बघ इथे हा जो थिएटर आहे ना इथे, बस तिथे थिएटर. हा, थिएटरच्या खाली म्हणजे ते पूर्ण जे रेस्टॉरंट जे आहे ते समोरच आहे का? इथून सरळ जावा तुम्ही आणि राईट साईडला कॉर्नरला आहे. तिथे अजून एक न्यू एक्सेलेयर म्हणून थिएटर आहे, त्याच्या खालीच ब्लू टोक. धन्यवाद दादा, मनापासून आभार. हेड ऑफिस आहे. अच्छा, टाटा कन्सल्टन्सी. हा, टाटा सर्व्हिसेस. कन्सल्टन्सी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस का? हेड ऑफिस. चालते. धन्यवाद दादा, ठीक आहे. तर मित्रांनो, फायनली आपल्याला जो पत्ता आहे तो मिळालेला आहे. आता आपण जाऊयात. टाईम पण झाला आहे आपला नाही का, ऑलमोस्ट 2 वाजत आलेत. तर चला बघूयात नेमका काय विषय भाई. वेगळीच वाईब आहे इथं, लय मजा येते भाई. सगळीकडे काळ्या पिवळ्या म्हणजे ते जिबा असतात ना तसल्या, ते टॅक्सी तसलं काहीतरी विषय आहे. आणि लय गर्दी आहे इथं. मगाशी चालता एक दादा आले त्या अंगावर, लय वंगा डुकर मुसंडी मारतात भाई. इथं पाऊल ठेवायला जागा नाही, कुणालाच वेळ नाही कुणाचं काय चाललंय ते बघायला. सगळं आपल्याला करावं लागतंय. नशीब आपल्याला मराठी माणसं भेटले. तर चला बघूयात आपलं ते ब्ल्यू टोक आहे का काय कुठं आहे ते. अवघड विषय झालाय लय. तर मंडळी, लिटरली 15 ते 20 मिनटं पायपीट करून झाल्याच्या नंतर मी फायनली पोहोचलो होतो आपल्याला मेलमध्ये देण्यात आलेल्या लोकेशनवरती, म्हणजेच ब्ल्यू टोकाई रोस्टर्स या ठिकाणी. इथं आल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला जो मेल आला होता तो क्रॉस चेक केला. त्यानंतर QR कोड स्कॅन करून पूर्ण प्रोसिजर जी आहे ती कंप्लीट केली. त्यानंतर आपल्याला एंट्रीसाठीचा जो बँड आहे हातात घालण्यासाठी तो दिला आणि आपलं फायनली इव्हेंटसाठीचं तिकीट जे आहे ते कन्फर्म झालं. तिकीटवरती पण लिहिलेलं आहे की जे 11 तारखेला फुल राडा करणार आहे भाई आम्ही. तर मित्रांनो, आपल्याला मेलवरती जे काही लोकेशन आलं होतं ते आपण तिथं पोहोचलो आहे. आतमधला सिनेमॅटिक विषय वगैरे तुम्ही बघितला असेल. तर फायनली आपण हे बँड जे आहे ते त्यांच्याकडनं घेतलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ID प्रूफ दाखवणं गरजेचं होतं. हे ड्रायव्हिंग लायसन आहे ते मी दाखवलं आहे. तर चला, खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर जे आहेत तिथं यायला लागलेत. हळूहळू आपापलं बँड जे आहे ते घ्यायला लागलेत. तर 11 तारखेला फुल राडा करणार आहे भाई मी. 11 तारखेचा ब्लॉग बघायला तुम्ही अजिबात विसरू नका, खूप भारी इव्हेंट होणार आहे. तर मंडळी, आपण ज्या कामासाठी आलो होतो ते फायनली पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आतमध्ये बघितलं असेल, आपल्याला बँड वगैरे जे आहे ते दिलेलं आहे. आता आपलं जे रजिस्ट्रेशन आहे कन्फर्म झाले. आपल्याला एंट्री 1000% मिळणार आहे भावांनो. तर 11 तारखेचा जो इव्हेंट आहे ना, लय भारी होणार आहे. तुम्ही फक्त बघायला विसरू नका. त्याचा पण ब्लॉग मी शूट करतोय. तर चला, आता आपल्या लोकलचा वेळ व्हायला लागला, कारण आता इथं आपल्याला 2:30 वाजले. ते सगळं करायला अर्धा तास झालाय. एवढ्यासाठी फक्त त्यांनी अर्धा तास आपल्याला थांबवून घेतलं होतं. हे एवढंसं, हे बघा, हे काय विषय, हे एवढं बँड देण्यासाठी मला त्यांनी पुण्यावरून बोलवलंय. जर इव्हेंटला यायचं असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर चला भेटूयात 11 तारखेला. आता इथनं मी सरळ तळेगावला जाणार आहे.
अगोदर मला पनवेलला जावं लागेल आणि त्यानंतर तिथून तळेगावला चाललो आहे. तर चला, मुंबई फिरायची होती पण आपल्याकडे आता वेळ नाही, कारण जर इकडे फिरत बसलो तर गाडी जाईल निघून आणि मग परत इथंच बसावं लागेल कुठंतरी. 11 तारखेला भेटूयात. 11 तारखेला जमलं तर आपण पूर्ण मुंबई फिरूयात भाई. बरंच काही आहे मुंबईमध्ये बघण्यासारखं. खूप भारी वाटलं इथं येऊन. लई भारी भारीचे क्रिएटर येणार आहेत. भेटले मला त्यातले काही 2-4 जण. तर भेटू 11 तारखेला. हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आईचा जागा शिवला. काय ते यायला लोक बी करतात का नाही काय कळतच नाही मला. 30 रुपयाचा चष्मा घालतात तसला लिंबा खालचा आणि चालले ताल मारीत.